गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपण मागच्या वीकमध्ये किंवा मागच्या महिन्यापासून करिअरचं गायडन्स करतोय. आपण फार्मेको इकॉनॉमिक्स बघितलं, त्यानंतर मार्केट रिसर्च बघितलं आणि आता आपण बघणार आहे फार्मेकोजिनॉमिक्स. तर फार्मेकोजिनॉमिक्स म्हणजे काय? फार्मेको म्हणजे ड्रग आणि जिनॉमिक्स म्हणजे जेनेटिक स्टडीज. आता जेनेटिक स्टडीज का करण्याची गरज आहे? तर आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक पेशंटला औषध देतो, पण ते औषध रिॲक्ट होतं आहे का नाही, त्याचा रिझल्ट येतोय का नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. तर ते माहीत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याचं जेनेटिक स्टडी केला पाहिजे. मग त्यासाठी ह्या कंडिशनमध्ये भविष्यात 5 ते 10 वर्षामध्ये फार्मेकोजिनॉमिक्स हे खूप मोठं फील्ड होणार आहे आणि त्याच्यामध्ये जॉब खूप उपलब्ध होणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर मी B.Pharm फायनल इयरला आहे किंवा फायनल इयर पास आउट स्टुडंट आहे, त्यांनी एक तर सर्टिफिकेट कोर्स करायचा फार्मेकोजिनॉमिक्सचा, नाही तर बायो इन्फॉर्मेटिक्स नावाचा टेक्निकल कोर्स तुम्ही करू शकता. त्याचे PG करू शकता, ते सर्टिफिकेट कोर्स करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार आहेत. भविष्यात 5-10 वर्षामध्ये फार्मेकोजिनॉमिक्स हा खूप मोठा फील्ड असणार आहे आणि माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्या फार्मेकोजिनॉमिक्समध्ये जावा, तो शिकावा, त्याला जॉब मिळावा, त्याचं पॅकेज वाढावं आणि तो पॅकेज घेऊन पुढे जावावं आणि माझं फार्मसी फील्ड कसे पुढे जाईल याचा मी प्रयत्न करत आहे. थँक्यू.